मित्रो, जेव्हा आपल्या विचारामध्ये स्पष्टता नसते तेव्हा आपला गोंधळ उडत असतो. आता एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाही, जी गोष्ट आपल्याला उपयोगाची नाही असं वाटते, ती गोष्ट आपल्या जीवनातून निघून गेली, स्वतःहून निघून गेली. तुम्हाला त्याचं दुःख का वाटावं? तुम्हाला जी नकोच होती ती दूर गेली तर याचं काही दुःख वाटण्याचं कारण नाही. परंतु काही माणसांची अवस्था नको बी असते आणि हवी असते अशा पद्धतीची असते. ही गोंधळाची अवस्था असते. जे उपयोगाचे नाही त्याचा त्याग करा, किंवा जे स्वतःहून त्याग करत असेल तर आनंद माना. पण आपण बऱ्याचदा धरूही शकत नाही, सोडूही शकत नाही. ही मनाची दुबळेपणा आहे. आपण धरूही शकत नाही, स्वीकारूही शकत नाही आणि नाकारूही शकत नाही. हे मनाचं दुबळेपण आहे. आणि समाज हा मानसिकदृष्ट्या दुबळा झालाय की काय अशी अवस्था सध्या दिसते आहे. आता बघा, एखादा नेता आहे, तुम्हाला नको होता, निघून गेला. तुम्हाला त्या पक्षात नको होता, समजा तो निघून गेला. मग आता तुम्हाला काय अडचण आहे? आता नको होतं ना, संपलं ना. मग नाही 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 तसं नाही, तसं मग कसं आहे? म्हणजे ही धरूही शकत नाही, सोडूही शकत नाही. म्हणजे आम्ही सन्मान देऊ शकत नाही, आणि सन्मान मिळत नाही म्हणून एखादा व्यक्ती आपल्या जीवनातून निघून गेला. मग तुम्हाला काय अडचण आहे आता? पण ही जी मानसिक अवस्था आहे की एखादा व्यक्ती निघून गेला तर तुम्हाला काही अडचण वाटू नये. परंतु तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे काय? सगळं काही तुमच्या मनासारखं व्हायचं. नकोय आहे, नाही मी सन्मानही देणार नाही, मी स्वीकारू शकत नाही आणि मी त्याला सोडू शकत नाही, अशी अवस्था आहे. हे मनाची दुबळेपण आहे आणि विचाराची स्पष्टता नसणं आहे. म्हणून लक्षात ठेवा, तू उपयोगाचा नाहीस पर काय हरकत नाही, मी सोडून जातो. नाही, जाऊ नकोस. मी एखाद्या व्यक्तीला सहकार्य करत नाहीत असं वाटलं, आणि किंवा सहकार्य केलं जात नाही असं वाटलं, सहकार्य करत नसाल, एखादा गट, एखादा समाज, एखादा मंडळ, एखादी संस्था एखाद्या व्यक्तीला सहकार्य करायला तयार नाही, आणि त्या व्यक्तीनं ते पक्ष, ते संस्था, ते संघटन, ती चळवळ सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मग काय अडचण आहे? सोडून जाऊ दे ना. मग म्हणजे कोणाचं तरी त्याला सहकार्य लागतं ना, कोणीतरी त्याला माणसं लागतात ना. तुम्ही सहकार्य करत नसाल, सन्मान देत नसाल, तो कुठेतरी जाणार, कोणाचं तरी सहकार्य घेणार. नाही, आम्ही सहकार्य करत नाही, त्यालाही सहकार्य कोणाचं घेऊ देत नाही. ही अवस्था समाजाची सध्या दिसते आहे. मी सहकार्य करणार नाही आणि त्याला सहकार्य कोणाचं घेऊ देत नाही. हा द्वेष आहे, हा मानसिक गोंधळ आहे, हे वैचारिक गोंधळ आहे, हे मनाचं दुबळेपण आहे. आणखीन काही उदाहरण देतोय तुम्हाला की मजा येईल. की एक मुलगी एका मुलाला बोलताना एक मुलगी दुसऱ्या मुलीला बोलताना पाहून त्या मुलाला प्रचंड शिव्या घालत होती. बेवफा, मूर्ख, अमोक, असं नालायक वगैरे. मी तिला विचारलं, बेटा कसं काय शिव्या घालायलीस त्याला? ते तर दूर तेच, त्याला कुठंतरी त्याला बोलायला काय अडचण? तुझी काय अडचण? काय तुझं कोणी आहे का तो? ती म्हणाली की नाही. तुझं काही त्याच्यावर प्रेम आहे का?
नाही, अजिबात नाही म्हणले, त्याचं तोंड पाहू इच्छित नाही म्हणले. तो माझ्यावर खूप प्रेम करायचा प्रयत्न करतोय, पण मी त्याच्याकडे बघत सुद्धा नाही म्हणले. मला अजिबात आवडत नाही म्हणले. ठीक आहे ना म्हणलं, मग त्यानं तिच्यावर प्रेम करायला करू दे ना म्हणलं. नाही, ते पण मला सहन होऊ शकत नाही म्हणले त्याचं. म्हणजे तूही प्रेम करत नाहीस आणि त्यानं त्याच्यावर प्रेम करायला, त्याच्यावर तेही सहन करू शकत नाहीस. म्हणजे ही दुबळेपण आहे, हे मानसिक दुबळेपण आहे. ते सहन न होणं आहे त्याचं चांगुलपण त्याला सहन न होणं आहे. त्याचा काही फायदा होणार आहे, तू फायदा करून देत नाहीस, त्याचा फायदा दुसरं कोणी करून देते, ते पण सहन होत नाही. आता एक उदाहरण देतो. अनेक पक्षातले काही लोक निघून चाललेत. त्या पक्षामध्ये त्यांचा पराभव केला गेला, पराभव झाला. समजा त्याला वाटलं की बाबा दुसऱ्या पक्षामध्ये आपल्याला सुरक्षित जागा आहे, तर मग आता ज्या पक्षामध्ये अंतर्गत गटबाजीमुळे त्यांचा पराभव केला गेला, किंवा ज्या विचारधारेचा जो समाज होता तो त्या व्यक्तीला सहन करू शकत नव्हता, त्याने दुसरीकडे गेला. मग आपल्याला काय प्रॉब्लेम आहे आता? नाही. म्हणजे प्रॉब्लेम असा आहे समाजाचा, हे द्वेष समाजाचा हा जो प्रॉब्लेम झालेला आहे आता, खूप म्हणजे अस्वस्थता आहे. असताना सोबत सन्मान द्यायचा नाही, सहकार्य करायचं नाही. त्या माणसाने गेल्यानंतर किमान आनंद व्यक्त केला पाहिजे. कोणी दुःख व्यक्त केलं पाहिजे? जे व्यक्ती जीवापाड प्रेम करतात, जे व्यक्ती जीवापाड प्रेम करतात आणि करत होते, जीवापाड सहकार्य करत होते, जीवाचं रान करत होते, त्या व्यक्तीच्या भल्यासाठी, त्या व्यक्तीच्या विजयासाठी, त्या व्यक्तीच्या विकासासाठी, त्या व्यक्तींना राग येणं, चीड येणं, संताप येणं, दुःख वाटणं, मग या रागातून, चिडीतून, संतापातून तोंडातून शिव्या येणं सुद्धा नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे. हे कायदा पिदात असतोच कायदा, पण असं शिव्या देता येत नाही. कारण व्यक्तीची प्रतिष्ठा हे संविधानामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट मानलेली आहे. संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये तर व्यक्तीची प्रतिष्ठा हा शब्द प्रयोग आलेला आहे. त्यामुळं आपल्याला व्यक्तीची किती राग आला, किती संताप आला, तर आपण त्या व्यक्तीची निंदा नालस्ती होईल असं आपण शिव्या नाही घालू शकत. शिव्या घातलं तर त्या व्यक्तीने जर आपल्या विरोधात कोर्टामध्ये आपल्या विरोधात जर केस केली तर, आणि ते जर सिद्ध झालं, आपण जर ते शिव्या दिल्याच्या आणि त्या व्यक्तीची अप्रतिष्ठा झाल्याचं जर सिद्ध झालं, तर आपल्यावर गुन्हे दाखल होतात आणि आपण गुन्हेगार ठरतो. खोटे आरोप, खोटे चुकीचं काय करता येत नाही. अण्णा हजारेंना बबनराव घोलप आणि शशिकांत सुतार यांच्यावर आरोप केले होते आणि आरोप ते सिद्ध करता आले नाही आणि मग अण्णा हजारेंना तुरुंगात जावं लागलं होतं. म्हणून हे लक्षात ठेवा की म्हणजे ज्या गोष्टीला खोटे आरोप आणि व्यक्तीची प्रतिष्ठा होईल असं आपल्याला काही करता येत नाही. एखादा व्यक्ती आरोपी आहे तर त्याला गुन्हेगार म्हणता येत नाही, लक्षात ठेवा. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याला न्यायालयानं शिक्षा केल्यानंतर मग तुम्ही त्यांना गुन्हेगार झाला, या खटल्यामध्ये तो गुन्हेगार होता असं तुम्ही म्हणू शकता. त्याला काय जे आहे ते आहे, त्याला म्हणता येते. मग त्या व्यक्तीची प्रतिष्ठा होत नाही का? तिथं नाही, गुन्हा झालाय, विषय नाही. तिथं गुन्हेगार सिद्ध झाले, न्यायालयानं ते सिद्ध केलेलं आहे. त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता या खटल्यामध्ये हा व्यक्ती गुन्हेगार होता असं तुम्ही म्हणू शकता. पण तो गुन्हेगारच नाही, त्याला गुन्हेगार तुम्हाला म्हणता येत नाही. त्याच्यावर खोटा आरोप आहे की कसा आरोप आहे तुम्हाला काय माहिती आहे? आता ते न्यायालयानं अजून सिद्ध केलं नाही तर तुम्हाला त्यांना गुन्हेगार समजता येत नाही. तर तुम्ही त्याच्यावर, त्या व्यक्तीनं तुमच्या विरोधामध्ये जर
केस केली आणि तुम्ही जर ते गुन्हेगार आहे सिद्ध करू शकला नाहीत तर तुम्ही तुरुंगाची हवा खावी लागेल. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आपल्याला बऱ्याचदा राग येतो, संताप येतो, आपणही खूप म्हणजे शिव्या घालतो. कारण कधी कधी हे नैसर्गिक, शिव्या हे नैसर्गिक गोष्ट आहे. जसं ओव्या ही सुद्धा नैसर्गिक गोष्ट आहे. ज्याच्याविषयी प्रेम, ज्याच्याविषयी आदर, ज्याच्याविषयी सन्मान वाटतो त्यांच्याविषयी कोणी नको म्हटलं तरी आपल्या तोंडातून सन्मानाचे, आदराचे, गौरवाचे शब्द येतात. पण एखादा व्यक्ती आपल्याला आवडत नसेल, आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी अतिशय चीड असेल, संताप असेल, त्याचं चुकीचं असेल वागणं, बोलणं, तर त्याच्याविषयी राग येतो, संताप येतो. आणि त्याच्यातून संताप आणि राग येण्यातून शिव्या तोंडातून येत असतात. परंतु हे नैसर्गिक असलं तरी संविधानानुसार आपल्याला मर्यादा पडतात आणि मर्यादा येतात. त्या व्यक्तीने जर आपल्यावर तक्रार केली नाही तर काही नाही, हरकत नाही. पण तक्रार जर केली आणि ते जर तुम्ही बोललात हे सिद्ध, आता तुम्ही 4 माणसात बोललात समजा आणि तिथं कुठंच रेकॉर्ड झालं नाही, ते रेकॉर्डच नाही, त्याला पुरावाच नाही, ठीक आहे, लोक म्हणाले शिवाय दिले, पण कुठं आहे पुरावा? न्यायालय म्हणते पुरावा दाखव. पुरावा दाखवणं खूप गरजेचं असते. पुरावा असेल, तुम्ही लिहिले असेल, कुठे कोणतं रेकॉर्ड झालेलं असेल तुमचं हे बोलणं, जसं माझं आता रेकॉर्ड होत आहे, तर तुम्ही ते न्यायालयामध्ये तो व्यक्ती तुमच्या विरोधात जे केस करणार आहे तुमच्या विरोधात, तो व्यक्ती तुमच्या विरोधामध्ये हे सगळे पुरावे लिहिलेलं, तुम्ही पेपरमध्ये छापून आणलेलं, ते सगळं तुमचं पुरावे म्हणून दाखल करून तुम्हाला तुमच्या विरोधात केस दाखल होऊ शकतो. हा विषय जरासा या व्यक्तीच्या अप्रतिष्ठेचा आला म्हणून मी सांगत होतो. तर मी सांगत होतो की समाजाची मानसिकता दुबळी असते तेव्हा समाज स्वीकारू शकत नाही, नाकारू शकत नाही. याचं आणखीन एक उदाहरण मी आपल्याला काही देणार आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं, बौद्ध धर्म स्वीकारला. एक जण मला म्हणाला की काय गरज होती, तर स्वीकारायला नाही पाहिजे होती म्हणून तो काहीतरी बोलत होता, वेडवाकडं बोलतात असे लोक काय. मी त्याला समजून सांगितलं. मी त्याला म्हटलं, बाबा आपण विचार करा तुम्ही की तुम्ही राग व्यक्त होत होता, म्हणजे ते काही अपशब्द वापरत नव्हता बाबासाहेबाबद्दल, पण राग व्यक्त होता. आपलं असं नाही व्हायला पाहिजे, तसं नाही व्हायला पाहिजे, मग धर्म टिकणार नाही, हिंदू असे सगळेजण निघून गेल्यानंतर मग कसं करावं, असं त्याचं ते एकंदरीत वेगळं होतं. हे आपले हरामखोर आहेत हिंदूचे लोक, काही ते तुच्छता मानतात, द्वेष करतात, असं त्याचंही म्हणणं होतं की करायला नाही पाहिजे, असं त्याचं पण म्हणणं होतं. पण मी त्याला सांगितलं की मग जेव्हा बघावा सन्मान भेटत नसेल तर व्यक्ती दुसरीकडे सन्मान भेटत असेल तर आपल्याला काय हरकत आहे? नाही म्हणलं, धर्मच नष्ट होत असेल तर काय हरकत नाही. म्हणजे तुम्हाला असं कसं काय वाटतंय? म्हणजे मग आपल्याला असं म्हणायचं आहे का एखाद्या व्यक्तीला अप्रतिष्ठा सहन करत किती दिवस राहायचं, तुच्छता व्यक्त सहन करत त्याच तिथं किती दिवस राहायचं? बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935 धर्मांतर करणार असल्याची घोषणा केली. धर्मांतर करणार असल्याची घोषणा केली, कुठं जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली नाही. मग तरी पण हिंदू धर्माने त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या की बाबा सार्वजनिक ठिकाणी आम्हाला पाणी पिऊ द्या, सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक मंदिरामध्ये आम्हाला येऊ द्या, तुमच्या देवघरात नाही आलं येऊ दिलं तरी, तुमच्या माठातलं नाही पाणी पिऊ दिलं घरातलं समजा, ठीक आहे, पण सार्वजनिक ठिकाणचं ते सुद्धा समाज मान्य करण्या इतकी समाजाची मानसिक क्षमता आणि वैचारिक पातळी नसल्या कारणाने त्यांना विरोध झाला. आणखीन एका आता कुठं राहिले म्हणला,
जाऊ दे, बरं दुसरा एक विषय काढला त्याने, किंवा आता कुठं राहील, बरं झालं आता तरी जाऊ नये म्हणलं लोकांनी. आताही जातात की म्हणलं, आताही जातात, धर्मांतर होतातच की म्हणलं नागपूरला. आताही लोकांना स्वातंत्र्य आहे, कोण्या धर्मात जावं, कोणत्या पक्षात जावं, कोणत्या चळवळीत जावं, कोणता विचार स्वीकारावा, ज्याच्यात त्याला स्वातंत्र्य आहे, असं तुम्हाला नाही म्हणता येत. मग मी त्यांना अजून एक प्रश्न विचारला की आजही अनेक गावामध्ये मंदिर प्रवेश नाही अस्पृश्य समाजाला. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे की नाही. ज्यांना परंपरेनं अस्पृश्य समजलं जाते, आता ते अस्पृश्य किंवा दलित हे शब्द जरी तुम्हाला आवडत नसतील तरी पण ज्यांना आजही प्रवेश मंदिरात येऊ दिले जात नाही ते हिंदूच आहेत, त्या संदर्भामध्ये गर्व से कहो हम हिंदू हे म्हणणारे काय करत आहेत, आता तरी काय करत आहेत. ठीक आहे, ते झाली, घटना होऊन गेली, ते विषय संपला. आता महामानव बाबासाहेबांनी त्यांची निर्णय घेतला. बाबासाहेब आज काही नाहीत, ते काय परत आता इकडे येण्याची शक्यता नाही अजिबात, जगाचा निरोप घेतलेला आहे. तर मी आपल्याला सांगत होतो की आज तरी जे जाणार नाही त्यासाठी तुम्ही काय करणार आहात? काहीच नाही, दुबळे. मग लक्षात ठेवा, वांज गोष्टी, आपली दुबळे गुणाला काही अर्थ असत नाही. आपल्यामध्ये स्वीकारण्याची क्षमता नसेल तर किमान नाकारण्याची तरी क्षमता असली पाहिजे. मग आम्ही नाकारूही शकत नाही, स्वीकारू शकत नाही. ही जी मानसिकता झालेली आहे. एक आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला यानंतर देणार आहे. एका महिला लग्न झालेलं होतं आणि मग लग्न झालं, नवराचे आणि तिचे वाद झाले. वाद झाल्यानंतर ती माहेरी निघून गेली. माहेरी निघून गेल्यानंतर ठीक आहे, माहेरी एक झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, 4 वर्ष झालं, 5 वर्ष झालं, ते काही जायला तयारच नव्हते, तोंड बघणार नाही म्हटलं. मग तिनं म्हणलं घटस्फोट घेऊन टाक, काय हरकत नाही. घटस्फोट त्याच्या घरच्या आईवडिलांनी समजून सांगितलं, भावा बहिणींनी सांगितलं, ठीक आहे आपण दुसरं तुझं लग्न करून देऊ, किंवा लग्न न करताही तो अविवाहित का राहीनाच, पण घटस्फोट घेऊन टाक, हे विषय क्लोज करू. नाही म्हणले, मी घटस्फोट घेत नाही, त्याला लग्नाला मान्यता देत नाही, त्याचं चांगलं झालेलं मला पाहत नाही, कारण माझं काय चांगलं केलं नाही. म्हणजे ही जी मानसिक अवस्था आहे, म्हणजे दुसऱ्यालाही आनंद घेऊ द्यायचं नाही आणि तुम्ही स्वतःही आनंदात राहणार नाही, अशी अवस्था अनेकांच्या मनाची झालेली असते. त्यामुळं बऱ्याचदा एखादा व्यक्तीसोबत फ्रेंडशिप असते आणि ते फ्रेंडला त्याला काही कारणानं मतभेद झाले, ते दुसऱ्यासोबत राहायला लागते. मग ते दुसऱ्यासोबत राहिलेलंही म्हणतात, मग बघा तिकडे गेलाय, त्याच्यासोबत राहिला आता, म्हणजे राहू दे की, तुझ्यासोबत नको होतं ना, त्याला सोडलंस ना, तू जाऊ दे की. नाही हरामखोर आहे, मग राहू दे ना, कुठं ना कुठं राहिलं, त्याला ते चांगला वाटायला, तुला ते काय प्रॉब्लेम आहे आता. म्हणजे याच्यासोबत राहू देत नाही, त्याच्यासोबत त्याला सण होत नाही, पण त्यानं एकटाच राहिलाय, फक्त कोणासोबत राहणार. बाग कोणीतरी कुत्रे विचारायले का आता? कोणीच विचारायला तयार नाही. मग बघा आता एकटा पडलाय की नाही. म्हणजे एकटं पडलेलंही राहू द्यायचं नाही, त्यानं कोणासोबत राहिलेलं पण राहू द्यायचं नाही, त्याच्या तुमच्या सोबत पण राहू द्यायचं नाही. म्हणजे ही मनाची जी दुबळेपणा आहे. म्हणजे आपण प्रेम करायचं नाही, दुसरे प्रेम करतात तेही सण होत नाही, आपण सहकार्य करायचं नाही, दुसरे सहकार्य करायला सण होत नाही. हे मानसिक दुबळेपणा, मी सातत्याने सांगतोय, मानसिक दुबळेपणा, वैचारिक गोंधळ, मनाच्या खुजेपणाचे हे सगळे लक्षणं आहेत. म्हणून आपल्याला याच्यातला सार सांगतो मी तुम्हाला. तुमच्या सहवासातील माणसं तुम्हाला हवी वाटत असतील,
गरजेचे वाटत असतील तर त्यांना सहकार्य करा. तुमच्या सहवासात आज जी आहेत माणसं त्यांना सहकार्य करा, सन्मान द्या. तुमची क्षमता आणि कौशल्य असेल तेवढं सहकार्य करा, सन्मान द्या. आणि दुसरी गोष्ट, गुणदोषासह तुम्हाला स्वीकारावं लागेल. थोडीशी कारण प्रत्येक माणूस हा काही सर्व गुण संपन्न असू शकत नाही. एक दुसरी गोष्ट, तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. काही जण एकदा कामाला पडला नाही तर मग झालं, तुझं माझं काही संबंध नाही म्हणतात. एक लक्षात ठेवायचं, तो आपल्या अपेक्षा पूर्ण करणार नाही. तो सर्व गुण संपन्न नाही. त्यालाही राग येतो, कधीतरी रागानं बोलतो. हे सगळं तुम्ही सहन करणं गरजेचं आहे आणि त्यानंही सहन करणं गरजेचं आहे. कारण एकत्र राहिल्यानं भांड्याला भांडं लागते असं म्हणतात ग्रामीण भागातील माणसं, आणि लोकपरंपरेतून हे एक आलेलं विधान आहे. तुम्हाला मी फक्त सांगतो. आणि मग एखादा शब्द बोलला की माणूस कट, एकदा मनासारखं ऐकलं नाही की त्यालाही कट, यालाही कट, त्यालाही कट, यालाही कट, याने गेला उडत. सगळेच उडत गेलं म्हणलं तर कोणीच राहणार नाही. घंटा वाजत बसावं लागला तुला एकट्याला. तर त्यामुळं त्यानं अपेक्षा नाही केलं. तुम्ही 100 कामं सांगले त्यांना, ठीक नाही केला, 2च केला, ठीक आहे, 2 तर 2. मित्र मैत्री आहे ना ती, 2 तर 2. हां ठीक आहे, तुम्ही ऑफिसर असाल आणि तुमचा नोकर असेल, तुमच्या हाताखाली नोकर म्हणजे तुमचा नोकर म्हणजे ते शासनाचा असतो, तर तुम्हाला तुमचं काम असतं की त्याच्याकडून काम करून घेणं. तुम्हाला तिथं मात्र असं म्हणता येत नाही, त्याच्या मनावर करू वाटेल तर करू दे, नाही तर करू दे. तिथं जमणार नाही. करणार नसेल तरी काय हरकत नाही, असं तिथं जमणार. तिथं ते तुम्हाला नियमानुसार त्याच्याकडून सन्मान देऊन, प्रेमानं बोलून, तुम्हाला जे काय पद्धतीचे आहे शासकीय पद्धतीनं तुम्हाला त्याच्याकडून काम करून घ्यावं लागेल. पण आपलं चाललंय ते शासकीयचं नाही, तर आपलं चाललंय ते मैत्रपूर्ण व्यवहाराचं, बाहेरचं व्यवहाराचं चालू आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ती व्यक्ती तुमच्या सहवासातली, मी सांगत होतो, त्याला सहकार्य करा, सन्मान द्या, त्याला गुणदोषासह स्वीकारा. त्यानं 10 कामं केले नाहीत, 4 कामं केली तर 4 कामाचंच कौतुक करा. ठीक आहे, नाही केलं त्याची काही मजबुरी असेल त्याची, तू काय मी किंवा तुम्ही सगळेजण कोणाचे सगळे कामं नाही करू शकत. कारण तो प्रत्येकाच्या काही अडचणी असतात. आता तुम्ही नोकरी करायला लागलात, नोकरी करत असताना तुम्ही अनेक ठिकाणचे निमंत्रण येतात, जाऊ शकत नाही. काय रजेचा प्रॉब्लेम असतो समजा, आपण जाऊ शकत नाही. आता जाऊ शकत नाही म्हणलं की ते काय कट्टच करायचं का? असं नसतं. म्हणजे सांगायचा हेतू काय, आणि त्या आपल्या कार्यक्रमाला एखादा व्यक्ती आला नाही, बोलवलं, आपण खूप सन्मान केला, त्याने येतोय म्हणाला होता, येऊ शकला नाही, त्याची नाईलाज आहे. आज येऊ शकला नाही, उद्या येऊ शकते. आज येऊ शकला नाही तर उद्या येऊ शकते, ही जाणीव पण ठेवा. मी कालच्या सुद्धा एका व्हिडिओमध्ये सांगितलं मित्रो. आता तर अतिशय दुसरं एका 2 वाक्यात सांगून टाकतो की दुसऱ्याही कुठल्याही व्यक्तीविषयी जास्त अपेक्षा न ठेवता, आज दुसऱ्या पक्षावरही टीका करत असताना तुम्ही अतिशय काळजी घ्या की उद्या त्या पक्षासोबत तुम्हालाही बसावं लागेल, बोलावं लागेल, एकत्र काम करावं लागेल. आणि तुम्ही ज्या पक्षात आहात तेच पक्ष तुमच्या वाट्याला आयुष्यभर राहील याची काही खात्री देता येणार नाही. किंवा तुम्ही त्याच पक्षात राहाल, पण दुसऱ्या तुम्हाला नको असणाऱ्या पक्षातली माणसं हे सुद्धा तुमच्या पक्षात येऊ शकतात आणि ते तुमचे अधिकारी होऊ शकतात. तेव्हा तुम्हाला ते काम करावं लागेल आणि तुम्हाला ते पक्षही सोडता येणार नाही, कारण तुम्ही पक्षाची निष्ठावंत ना. मग काम तर करावं लागेल. मग अशी अवस्था येऊ शकते. त्यामुळं जे काही असेल तर स्वीकार क्षमता वाढवा, मनाची व्यापकता वाढवा, मनाची गुणवत्ता वाढवा, म्हणजे मनाची स्वीकार क्षमता वाढेल आणि आपण आनंदानं जगता येणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून हा विषय मी आपल्याला
आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला जर हे प्रयत्न योग्य वाटत असेल तर तुम्ही ते पुढं पाठवा, नाहीतर बघून थांबायचंच. धन्यवाद.